इपिस्करास पत्राचा 4था अध्याय आणि 26 वचन या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. इपिस 4:26 तुम्ही रागवा परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. आम्ही या ठिकाणी रागाबद्दल पाहत आहोत. राग हा एक पापाचं प्रतीक आहे. म्हणून वैयक्तिकरित्या आम्हास कुणी चिडवलं असेल किंवा आमचा कुणी छळ केला असेल किंवा आमच्यावर कुणी काहीतरी खोटी फिर्याद केली असेल, त्या संबंधामध्ये आम्ही त्या व्यक्तीवरती रागू नये, तर आम्ही त्या व्यक्तीला क्षमा केली पाहिजे. आमचा जो राग आहे हा राग आम्ही शांत करून त्या व्यक्तीला परिपूर्ण आम्ही क्षमा केली पाहिजे. कारण देवाने देखील आम्हाला क्षमा केलेली आहे. आमच्या पापावरती प्रभूने पांघरून घातलेले आहे. त्याप्रमाणेच आम्ही प्रत्येक व्यक्तीला जो आमच्या विरोधात वागतो किंवा आमच्या विरोधात जी काही बोलण्याचा प्रयत्न करतो, त्या विरोधामध्ये आम्ही त्या व्यक्तीला रागवू नये, तर आम्ही त्या व्यक्तीला परिपूर्ण क्षमा करावी, असा माझा देव या ठिकाणी शिकवतो. आम्ही जर पुढे जर इपिस्करास पत्राचा 4था अध्याय आणि एक पहिलं वचन जर तिथं वाचवलं, इपिस 4:1 म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचरणा शोभेल असे जीवन असे चाला. आम्हास या ठिकाणी प्रभूचं वचन सांगत आहे की बंदिवान या ठिकाणी पौल या ठिकाणी म्हणत आहे, तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचरणा शोभेल असे चाला. आम्हास प्रभूचं पाचरण झालेलं आहे. आणि आजचा माझा विषय थोडक्यात म्हणजे हाच आहे की पाचरणच म्हणजे काय. आम्हाला ज्या देवाने पाचरण केलेलं आहे, ज्या देवाने आम्हा जगा वेगळं केलेलं आहे, प्रेमबंधूंनो आम्हाला जगा वेगळं निवडलेलं आहे. पाचरण म्हणजे पापावर आमच्या पांघरून घातलेलं आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो पाचरणा शोभेल असे चाला म्हणजे काय. आपल्याला देवाची मुले होण्याकरिता आम्हास पाचरण केलेले आहे. तर देवाच्या लोकांनी किंवा देवाच्या लेकरांनी कसे वागावे या वचनातून आम्हाला शिकावयास मिळत आहे. असं म्हणत आहे त्या ठिकाणी इपिस 4:1 मध्ये, म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचरणा शोभेल असे चाला. आम्हास पाचरण झालेलं आहे म्हणून आम्ही देवाची मूल आहोत. देवाची मूल या नात्याने आम्हास देवाने पाचरण केलेलं आहे. आपण जीवनात जगावे परंतु देवाच्या लेकरासारखे देवाच्या मुलासारखे जगावे. यास आपल्याला ते पाचरण शोभून असेल, पाचरणच शोभेल असे आपलं जीवन जगण्यास आपल्याला प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी सांगतो. कारण ख्रिस्ताच्या लोकांचे जीवन म्हणजे देवाचे जीवन आहे आणि आपल्याला देवाचे पाचरण आहे. म्हणून आम्ही एकमेकावर प्रीती करणारे असावे. आम्ही या ठिकाणी प्रीतीबद्दल देखील पाहतो की आम्ही देव आम्हाला सांगत आहे की तुम्ही एकमेकावर प्रीती करणारे असावे. पहिले पेत्र याचा 4था अध्याय आणि 8 प्रमाणे ती पापाची रास जागते. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो की प्रीती हे पापांची रास जागते. आपण एकमेकावर खरी प्रीती केली पाहिजे. तुझे विश्वासणारे जे प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही विकत घेतलेले लोक आहोत, वेगळे केलेले लोक आहोत, तर आपण खरी प्रीती एकमेकावर स्नेह भावाने प्रीती केली पाहिजे. आपण देवाची मुले आहोत, देवाची लेकरे आहोत, ख्रिस्ताचे शिष्य आहोत. आम्ही खरी स्नेहभाव प्रीती एकमेकावर केली पाहिजे. कारण ह्याच करिता तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे. म्हणून आम्हास देवाने जे वेगळे केलेले आहे, आम्हास पाचारण केलेलं आहे, की आम्ही आज वचन वाचू शकतो. पहिले पेत्रचा 2रा अध्याय 21 वचनामध्ये, कारण ह्याच करिता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख भोगले आणि त्याने करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे. तेव्हा आपण अन्यायाने कष्ट सहन करतो तेव्हा आपण धीराने ते शांतपणे सहन करावे. ह्याच करिता आपल्याला पाचारण झाले आहे. प्रभू श्री ख्रिस्त आमच्या पापांसाठी तो दुःखीत झाला, दुःख सहन केले. प्रभू श्री ख्रिस्ताने निंदा नालस्तीचं जीवन सहन केलेलं आहे आणि त्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या दुःखामध्ये पावलावरती पाऊल ठेवून चालायचं म्हणजे ख्रिस्ताला देखील दुःखीत पाचारण झालेलं आम्ही या ठिकाणी पाहतो. त्याच प्रकारे त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आपल्यास चालावंच आम्हास वचन सांगत आहे. ख्रिस्ताने देखील आपणाकरिता दुःख सहन केले, आपल्याकरिता त्याचे दुःखाचं पाचरण आम्ही ख्रिस्तामध्ये पाहत आहोत. मार्क सुवर्तमान याचा 8वा अध्याय 31 वचनामध्ये तिथंच असं म्हटलेलं आहे की पुष्कळ दुःखे भोगावी, शास्त्राकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे. आम्ही ख्रिस्ताबद्दल या ठिकाणी पाहतो.
मार्क कृषी वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 31 वचनामध्ये की आम्हासाठी ख्रिस्ताने दुःख सहन केले, आम्हासाठी शास्त्राकडून त्याला नाकारले गेले, आम्हासाठी ख्रिस्ताला जीवे मारण्यात आले, आम्हासाठी ख्रिस्ताने एवढे दुःख सहन केले. म्हणूनच ख्रिस्ताचं वचन आम्हा सद्बोध करतं की दुःखामध्ये ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल ठेवून तुम्ही चालावे. आपल्याला जे पाचारण झालेलं आहे शोभेल असं आमचं जीवन असणं आमचं गरजेचं आहे. मार्क कृषी वर्तमानाचा 10वा अध्याय आणि 45 वचनामध्ये जर पाहिलं तर तिथं असं म्हटलेलं आहे, सेवा करण्यासाठी सेवा करून घ्याव्यासाठी नाही तर सेवा कराव्यासाठी, पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपली जीवखंडणी म्हणून अर्पण करावे. प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये आम्ही या ठिकाणी पाहतो प्रिय बंधूंनो की प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये सेवा करून घ्याव्यासाठी नाही आला तर सेवा कराव्यासाठी आला आणि पुष्कळांच्या मुक्तीसाठी. हे जे आपण मुक्ती म्हणजे आमच्या पापापासून आम्हाला सुटका, आम्ही ज्या पापामध्ये अडकलेले होतो त्या पापापासून आम्हाला सुटका हवी होती, म्हणून पुष्कळांच्या मुक्तीसाठी अर्पण हा खंडणी, मोठी खंडणी प्रभू श्री ख्रिस्तानं तुमच्या आमच्या पापासाठी भरून दिलेली आहे आणि खंडणी म्हणून अर्पण करावयास तो या जगामध्ये या अवतारलेला आहे. असे अनेक दुःख सहनाचे ख्रिस्ताचे पाचारण आम्हाला दिसत आहे प्रिय बंधूंनो. म्हणून प्रिय बंधूंनो आम्ही वाईटाबद्दल वाईट अशी करू नये. आमच्याबद्दल कोणी चुकीची किंवा आमच्यावरती कुठली प्रियात किंवा छेडछिडवणूक जर केलं तर आम्ही त्याला वाईटाने जिंकू नये तर वाईटाने बऱ्याला जिंकणं असं बरं आहे. आपण पाहू शकतो की 1 पेत्र 3रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये वाईटाबद्दल वाईट, निंदाबद्दल निंदा अशी करू नये तर उलट आशीर्वाद द्या. आम्हाला या ठिकाणी सांगत वचन सद्बोध करतं की वाईटाबद्दल तुम्ही वाईट करू नका तर वाईटाला चांगल्याने जिंका, कारण आशीर्वाद द्या. आम्हाला हेच वचन शिकवत आहे. आम्ही इतरांना आशीर्वाद देणारे असावे, इतरांना आमची भाषा वर्तणूक आमची चांगली असावी. म्हणूनच असं म्हटलेलं आहे, आशीर्वाद द्या. आशीर्वादित वतन तुम्हाला पाचारण करून देण्यात आलेलं आहे. आम्हाला आशीर्वादित स्वर्गीय वतन प्रभू श्री ख्रिस्तानं की जे पाचारण केलेले लोक आहे, वेगळे केलेले आहे, त्यांना त्या सूचित आहे की ते वतन मिळवण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे. आम्ही पाहतो की आम्हाला देवाने ज्या ख्रिस्ताने त्याच्या शुद्ध पवित्र निर्दोष रक्ताने विकत घेऊन जे पाचारण वेगळे केलेले ती यासाठीच आहे की आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताने देखील आमच्यासाठी किती दुःख, वेदना, अपमानित मरण ते सहन केलं आणि त्या दुःखामध्ये त्यांच्या ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल ठेवण्यासाठी आम्हाला देखील देव सद्बोध करत आहे. की तिथं असं म्हटलेलं आहे वचन 9 मध्ये 1 पेत्रचा 3रा अध्याय 9व्या वचनामध्ये वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा अशी करू नका. आम्ही कदाचित कोणाबद्दल आमचा गुण वाईट केला तर आम्ही त्याचं वाईट करण्याचा विषय मनामध्ये आणू शकतो, परंतु निंदेबद्दल निंदा करू नका, वाईटाबद्दल वाईट करू नका तर आशीर्वाद द्या. कारण आशीर्वादच द्या. आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे. आम्हाला एक आशीर्वादित वतन स्वर्गामध्ये आहे आणि ते वतन आम्हाला मिळण्यासाठी देवाने ते देखील आम्हाला पाचारण केलेलं आहे. ख्रिस्ती लोकांनी कधी सूड उगवू नये, त्यापेक्षा वाईटाची फेड चांगल्याने केली कारण हे बरे. आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. ख्रिस्त ज्या देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, त्यांना ख्रिस्त असं म्हटलेलं आहे. म्हणून ख्रिस्ती लोकांनी सूड उगवू नये तर चांगल्याने जीवन जगले पाहिजे. असे की आम्ही रोमकारास पत्र याचा 12वा अध्याय आणि 14 वचनामध्ये वाचवतो की चा छेड होत असता त्यांना आशीर्वाद द्या. आम्ही या ठिकाणी पाहतो रोमकारास पत्राच्या 12व्या अध्यायाच्या 14 वचनामध्ये तुमचा छेड होत असता त्यांना आशीर्वाद द्या. आमचा अनेक ठिकाणी छेडही होऊ शकतो, आमची निंदाही होऊ शकते, पण प्रिय बंधूंनो आम्हाला त्यांना आशीर्वादाचे होते वाईट शाप आमच्या मुखातून असं न निघण्यापेक्षा आम्ही त्यांना आशीर्वाद द्यायला पाहिजे. आमचं जीवनाचे वेगळं आहे, त्याच्या ख्रिस्ताने आम्हाला वेगळं पाचारण केलेलं आहे. होय प्रिय बंधूंनो, यासाठी म्हणूनच आपला जे वेगळं जीवन असणं गरजेचे आहे. मत्ती कृषी वर्तमान याचा 18वा अध्याय आणि 1 ते 5 वचन आपण या ठिकाणी वाचू शकतो. मत्ती कृषी वर्तमान याचा 18वा अध्याय आणि 1 ते 5 वचन या ठिकाणी मी वाचवत आहे. तिथं असं म्हटलेलं आहे, त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हा सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
यास्तव जो कोणी स्वतःला या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बाळकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. आम्ही या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताविषयी पाहतो की शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आम्ही ते या ठिकाणी स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण. या ठिकाणी प्रश्न करत आहे शिष्य की स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण. तेव्हा येशूने त्यांना असं म्हटलेलं आहे. तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला सांगतो तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. होय प्रिय बंधूंनो, आम्हाला ह्या जगामध्ये बाळकासारखं होऊन आमचं जीवन जगायचं आहे. आम्हाला लहान होऊन आम्हाला जीवन जगायचं आहे. आणि असं म्हटलेलं आहे, तुम्हाला सांगतो तुमचा पालट होऊन, आमचा पालट पण झालेला पाहिजे, आमचं परिवर्तन जीवन पाहिजे, आम्ही बाळकासारखे नम्र पाहिजे. आज बघा तुम्ही, बाळक या 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 लहानपणामध्ये कुठलीही गोष्ट तो आपल्या वडिलास मागू शकतो. आणि आम्हास माहित आहे बाळकाला काही कळत नसून देखील तो बाळक आपल्या वडिलांकडून त्या गोष्टी परिपूर्ण करू शकतो. त्याच प्रकारे आमचा पिता देखील आहे. आम्हाला या जगामध्ये आम्हाला लहान आणि नम्रतेनं बाळासारखं जीवन ठेवणं गरजेचं आहे, की जेणेकरून आम्ही पित्याला आमच्या मागू शकतो आणि आमचा पिता आम्हास ते देऊ शकतो. म्हणूनच असं म्हटलं आहे की तुम्ही बाळकाला बोलवून आणले, त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला सांगतो तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. यास्तव जो कोणी स्वतःला या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होय. आम्ही या ठिकाणी पाहतो आमचं जीवन अगदी लहान बाळकासारखं असणं गरजेचं आहे. त्याचकरिता आम्हाला देवाने पाचारण केलेले प्रिय बंधूंनो. आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बाळकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो की ज्याप्रमाणे आमचं बाळकासारखं जीवन असते, आम्ही इतरांना जवळ करू शकतो, तर आम्ही देवालाही देखील जवळ करू शकतो असं इथं म्हटलेलं आहे. म्हणून ह्या प्रकारे येशू म्हणत होता की ज्याला सेवक किंवा शिष्य बनायचे आहे त्याने बाळकासारखे बनावे. आम्ही या ठिकाणी पाहतो शिष्य आणि सेवक ज्यांना प्रभू पाचारण करत आहे यामध्ये त्याने बाळकासारखं जीवन ठेवायचं म्हटलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे, लहान बाळक निरस असते, लहान बाळक स्वतःला मोठे म्हणून घेत नाही. आम्ही बाळकासारखे होणं गरजेचं आहे. जे स्वतःला बाळकासारखे करतात त्यांना देव त्यांचे प्रतिनिधी बनवतो. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो आमचं जीवन जर बाळकासारखे असेल, देवाला आवडणारे जर असेल, तर आम्ही देवाचे प्रतिनिधित्व आहोत, आम्ही देवाचे प्रतिनिधी करणारे आहोत. होय प्रिय बंधूंनो, आम्ही देवाचे प्रतिनिधी आहोत, आम्ही देवाची मुले आहोत, आम्ही शिष्य आहोत, आम्ही देवाचे आशीर्वादित लोक आहोत. तर प्रिय बंधूंनो, आम्ही आपले आत्मपरीक्षण करूया की आम्ही जे देवाने आम्हाला जे पाचारण केलेलं आहे, जे देवाने आम्हाला वेगळं केलेलं आहे, या पाचारणाला शोभेल असं आमचं जीवन जगणं गरजेचं आहे. आम्ही या अनेक ठिकाणी सेवेसाठी, अनेक ठिकाणी आम्ही आमच्या कुटुंबामध्ये, अनेक ठिकाणी आम्ही कुठेही जाऊ शकतो की जे निवडलेले लोक आहे, पाचारण केलेले लोक आहे, जे देवाचे लोक आहे, त्यांनी आपलं जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे. म्हणूनच इथं असं म्हटलेलं आहे, आपण रागवताना लक्षात ठेवावे की आपण चुकीबद्दल राग व्यक्त करत आहोत. एखाद्या व्यक्तीने किती मोठी चूक केली तर त्याला आम्ही त्याची क्षमा केली पाहिजे. आमच्याबद्दल एखादा व्यक्ती कदाचित आम्हा विरुद्ध खोटी फिर्याद देऊ शकतो, खोटी कंप्लेंट करू शकतो, आमचा छळही करू शकतो. तर त्या व्यक्तीला रागवू नये, तर त्या व्यक्तीला परिपूर्ण क्षमा करून आमचा राग आम्ही शांतपणे केला पाहिजे, तरच आमचा राग शांत होऊ शकतो. इपिस्कराच्या आम्ही 4थ्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये पाहिलं की त्या ठिकाणी पौल लिहितो, तुम्हास झालेल्या पाचारणा शोभेल असे चाला. म्हणजे आम्हाला आमचं पाचारण जे आहे याप्रमाणे आम्हाला चालवायसाठी या ठिकाणी शिकवत आहे. परंतु या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पूर्ण रीतीने क्षमा आम्ही केली पाहिजे. आणि क्षमा करण्यास आमचं जीवन एक पाचारण केलेलं वेगळं असणं गरजेचं आहे. आपण जीवन जगावे, परंतु देवाच्या लेकरासारखं जीवन जगावे, देवाच्या मुलासारखं जीवन जगावे. हे सर्व पाचारण प्रभूने तुम्हा मला दिलेले आहे, जगा वेगळं केलेलं आहे. आणि आमचं प्रीतिशील देखील जीवन असणं गरजेचे आहे. म्हणून आम्ही एकमेकावर प्रीती देखील करणं गरजेचे आहे. आम्ही एकमेकावर प्रीती करणं गरजेचे आहे की जशी ख्रिस्ताने तुम्हावरती प्रीती केली, देवाने दुःखात पाचारण सहन केलं की प्रभू श्री ख्रिस्त ते कालवरीचं वधस्तंभ प्रभू श्री ख्रिस्ताने जो साहिला आणि जी पाप्यावरती प्रीती केली तीच प्रीती तुम्हावरती देखील ख्रिस्ताने करावयास सांगितलेली आहे. म्हणून 1 पेत्राचा 2 अध्याय
आणि 21 वचनामध्ये आम्ही वाचलं, कारण ह्याच करिता तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे, कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख भोगले आणि त्याने करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे, म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे. आम्हा प्रभू श्री ख्रिस्त एक कित्ता, एक उदाहरण बनलेलं आहे. आणि आम्हास ख्रिस्ताने जे वेगळं केलेलं आहे, कित्ता आमचा प्रभू श्री ख्रिस्त झालेला आहे. आणि त्याने करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालून तुम्हाकरिता हा कित्ता झालेला आहे. जेव्हा आपण अन्यायाने कष्ट सहन करतो, तेव्हा आपण धीराने ते शांतपणे सहन करावे, कारण ह्याच करिता आपल्याला पाचारण करण्यात आलेले आहे. दुःख, वेदना, छळ यामध्ये आपल्याला धीराने चालण्याची गरज आहे प्रिय बंधूंनो. आणि म्हणून ख्रिस्ताने देखील आपल्याकरिता दुःख सहन केले. ख्रिस्तानेच आपल्याकरिता सर्व वेदना सहन केल्या. मार्क मध्ये आम्ही पाहतो 8व्या अध्यायाच्या 31 वचनामध्ये, पुष्कळ दुःखे भोगावी, शास्त्र्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे, ह्याकरिता आमचा ख्रिस्त सहनशीलतेने, तो नम्रतेने राहिला. त्याच प्रकारे आम्हाला देखील तेच पाचारण करण्यात आलेले, की त्याची जे शिष्य आहेत, त्याची जी मुलं आहेत, की जे आम्हाला मुलं होण्याकरता पाचारण केलेलं आहे, स्वर्गीय आशीर्वाद देण्याकरता आम्हाला पाचारण केलेलं आहे, देवाच्या सेवा करता आम्हाला पाचारण केलेलं आहे. तर आमचं जीवन शोभेल असं जीवन आम्हाला जगण्यास त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताच्या वचनाद्वारे आम्हाला समजते. तेव्हा मार्क वर्तमान 10 अध्याय 45 वचनामध्ये आम्ही असं वाचतो की सेवा करून घ्याव्यासाठी नाही, तर सेवा कराव्यासाठी, पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव प्राण खंडणी म्हणून अर्पण करावयास प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी आलेला आहे. आणि आम्ही पाहतो प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये सेवा करून घ्याव्यासाठी नाही, तर सेवा कराव्यासाठी, पुष्कळांच्या पापाची खंडणी भराव्यासाठी या जगामध्ये प्रभू श्री ख्रिस्त आलेला आहे. आणि असे अनेक दुःख ख्रिस्ताने सहन केलेलं आहे आणि ते ख्रिस्ताला देखील पाचारणामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून तेच पाचारणामध्ये आम्हाला चालण्यासाठी देखील देवानं वेगळं केलेलं आहे. म्हणून आम्ही 1 पेत्रचा 3 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की वाईटाबद्दल वाईट आणि निंदाबद्दल निंदा अशी करू नये, तर उलट आशीर्वाद द्या. आम्हाला या ठिकाणी वाईटाबद्दल वाईटाने फेड नाही करायची, तर वाईटाबद्दल चांगल्याने आम्हाला फेड करायची आहे आणि आशीर्वादच द्यायचा आहे. कारण आशीर्वादित वतन हे तुम्हाला आम्हाला पाचारण केलेलं आहे. आणि आशीर्वादित वतन हे स्वर्गीय वतन तुम्हाला प्रभू श्री ख्रिस्तानं देऊ केलेलं आहे. ख्रिस्ती लोकांनी कधी सूड उगवू नये आम्हाला या ठिकाणी दिसत आहे, का आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत, आम्ही ख्रिस्ताची मुलं आहोत. आणि प्रभू श्री ख्रिस्त आम्हाला सद्बोध करतो की तुम्ही ख्रिस्ती लोकांनी सूड उगवू नये, तर त्यापेक्षा वाईटाची फेड चांगल्याने करणं गरजेचं आहे. आणि होय प्रिय बंधूंनो, आम्हाला कुठल्याही प्रकारचं वाईट आम्हाला या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त आम्हाला वचनाद्वारे शिकवत नाही, तर वाईटाची चांगल्याने फेड करावीस आम्हाला शिकवतो. जसे की रोमकारस पत्र 12 अध्याय 14 वचनाप्रमाणे, तुमचा छळ होत असता त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या. आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद द्यायचा आहे. आमच्या अनेक ठिकाणी छळ, निंदा, नालस्ती होऊ शकते प्रभू श्री ख्रिस्तामध्ये, कारण आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताने देखील आम्हासाठी सर्व दुःख, वेदना, अपमानित मरण सहन केलं. त्या प्रकारे आम्हाला देखील त्या वचनामध्ये चालण्यासाठी आणि धीरानं चालण्यासाठी आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. हो प्रिय बंधूंनो, यासाठी तुम्हा बाळकासारखे देखील होणं गरजेचं आहे. आणि आम्ही या जगामध्ये बाळकाप्रमाणे जीवन जगू, या सगळ्या पाचारणास जीवन शोभेल असं आम्हाला जीवन जगण्यासाठी देव बाप सहाय्य करो.